नमो बुद्धा. मी सुनंदा मिकार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत दोन बुद्धांना जोडणारी गोष्ट. अथक प्रयत्नातून आणि कितीतरी जन्मांमध्ये पारमिता पूर्ण करून हजारो वर्षातून एखादीच व्यक्ती सम्यक संबुद्ध बनते, जगाला खरा धर्म उपदेश करते, जसे की सिद्धार्थ गौतम हे 2500 वर्षापूर्वी सम्यक संबुद्ध बनले. अशाच प्रकारे त्यांच्याही हजारो वर्षापूर्वी एक व्यक्ती सम्यक संबुद्ध बनले. त्यांचे नाव होते दीपांकर बुद्ध. आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत त्यात ह्या दोन्ही सम्यक संबुद्धांचा उल्लेख येणार आहे. एकदा दीपांकर बुद्ध लोककल्याणाकरिता धर्मोपदेश करण्यासाठी एका नगरात येणार होते. ते ज्या नगरात येणार होते त्या नगरामध्ये त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी चालू होती. तेथे सुमेध नावाचा एक व्यक्ती येतो व त्यांच्याकडे विचारणा करतो, एवढी तयारी कशासाठी चालली आहे? तेव्हा त्याला माहीत होते की इथे दीपांकर बुद्ध व भिक्षू संघ येत आहे. तेव्हा तोही त्यांच्यासोबत कामाला लागतो, कारण त्याच्या पुण्य पारमिता होत्या. त्यामुळे पुण्य करण्याचा भाव त्याच्यात उत्पन्न झाला. तेव्हा रस्त्यामध्ये चिखल झालेला होता व त्या रस्त्यामध्ये भर टाकण्याचे काम सुमेध करू लागला. तो काम करत करत शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला. तो काम करण्यात मग्न झाला होता. एवढा मग्न झाला की दीपांकर बुद्ध त्याच्या जवळ येऊन उभे राहिले. त्याने बघितले दीपांकर बुद्ध त्याच्या मागे येऊन उभे राहिलेले आहेत. तेव्हा त्याला सुचत नव्हते काय करावे. रस्त्यामध्ये चिखल आहे. आता भगवंतांचे पाय आता चिखलाने भरतील. तेव्हा त्याने स्वतःचे अंग त्या चिखलात टाकून दिले. तो त्या चिखलात अक्षरशः उलटा पडला व भगवंताला म्हणाला, भगवान, आपण माझ्या पाठीवरून जा, जेणेकरून आपले पाय चिखलाने भरणार नाहीत. पण दीपांकर बुद्ध जाणतात की याच्या असंख्य पुण्य पारमिता झालेल्या आहेत आणि काही हजारो वर्षानंतर हा सम्यक संबुद्ध होणार आहे. तेव्हा दीपांकर बुद्ध त्याच्या पाठीवरून न जाता किंवा भिक्षू संघासही जाऊ न देता त्याला उठवतात व म्हणतात, तू ह्याच जन्मात अरहंत होऊ शकतोस, म्हणजेच जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकतोस, हे दीपांकर बुद्धांनी त्याला सांगितले. परंतु सुमेधने अरहंत होण्यास नकार दिला आणि बुद्धाला म्हणाला, मला बुद्ध व्हायचे आहे. मी अरहंत झालो तर केवळ माझा फायदा होईल, परंतु मी जर बुद्ध झालो तर पूर्ण मानवजातीचे कल्याण होईल. त्याच्या मनात लोकांबद्दल करुणाभाव आहे हे जाणून दीपांकर बुद्ध म्हणाले, त्यासाठी तुला हजारो वर्ष जन्ममृत्यूच्या चक्रात प्रयत्नरत राहावे लागेल. लोककल्याणासाठी बुद्ध होण्यासाठी लागणारे जन्मोजन्मीचा खडतर प्रवास सुमेधने मान्य केला. तेव्हा दीपांकर बुद्धाने घोषणा केली की हजारो वर्षानंतर तू सिद्धार्थ गौतम म्हणून जन्म घेशील आणि बुद्धत्वाला प्राप्त होशील. अशा प्रकारे हजारो वर्ष पुण्यपारमिता अर्जित करून ती व्यक्ती गौतम बुद्ध बनली, सम्यक संबुद्ध बनली. महामाया व शुद्धधन यांच्या घरी ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला लुंबिनी वनात त्याचा जन्म झाला. ज्या लुंबिनी वनात त्याचा जन्म झाला ते वन स्वर्गीय चित्रलतावनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राज्याच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. अशा ठिकाणी बोधिसत्वाचा जन्म झाला. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माची पूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये दिली आहे. त्याची लिंक तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तर ही होती दोन सम्यक संबुद्धाची माहिती. धन्यवाद.